ऑक्टोबरच्या आत सर्व वनपट्ट्यांचा प्रश्न जर निकाली निघाला नाही तर निर्णायक आंदोलन उभारण्याचं आवाहन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी केलंय। स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रमजीवी संघटनेनं वज्रेश्वरी ते गणेशपुरी स्वातंत्र्यवीरांची भव्य मिरवणूक काढली। स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाली, मात्र अजूनही अनेक जण मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। समाजातील वंचित घटकांसाठी श्रमजीवी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून काम करते। भिवंडी तालुक्यातील गणेशपुरीमध्ये श्रमजीवी संघटनेनं अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा केला। वज्रेश्वरी ते गणेशपुरी अशी स्वातंत्र्यवीरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमा घेऊन पारंपरिक वेशभूषेत लेझिम आणि ढोलताशा पथकाच्या गजरात लहान थोर यात्रेमध्ये सहभागी झाले। विशेष म्हणजे गणेशपुरी उपवन जंगलात मिरवणूक पोहोचल्यानंतर भर पावसात श्रमजीवी संघटनेनं ध्वजारोहण केलं। या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित, विधुलता पंडित, रामभाऊ वारणा, आमदार स्नेहा पंडित, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे, दैनिक सकाळचे संपादक राहुल गडपाले हे उपस्थित होते। 1984 साली गणेशपुरी उपवनामध्ये श्रमजीवी संघटनेच्या ध्वजारोहणाला तत्कालीन प्रशासनानं मज्जाव केलेला, म्हणून इथल्या ध्वजारोहणाला विशेष महत्त्व आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं पालघरला की 15 ऑगस्टच्या आत सर्व वनपट्ट्या आम्ही निकालात काढू। 15 ऑगस्ट झाला तरी सुद्धा वनपट्ट्याचा निकाल लागलेला नाही। मी राज्यस्तरीय आढावा समितीचा मंत्री दर्जाचा अध्यक्ष असताना तुम्हाला संघटनेचा संस्थापक म्हणून सांगतो की 2 ऑक्टोबरच्या आत सर्व वनपट्ट्याचा निकाल लागला नाही तर संघटनेने मोठं निर्णायक आंदोलन दोन्ही जिल्ह्यामध्ये पुन्हा सुरू केलं पाहिजे। 2 तारखेलाच ते आंदोलन झालं पाहिजे। आपल्या शाळेच्या मध्ये जो पौष्टिक आहार आहे त्याची क्वालिटी नीट नाही। आपल्या अंगणवाड्या आहेत, त्या अंगणवाड्यामध्ये जो आहार येतो तो आहार सुद्धा बुरशी लागलेला आहार असतो। यावर आता यावर्षी लक्ष द्यायला पाहिजे। आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आश्रमशाळांच्या मध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मध्ये जाऊन आपल्या मुलांना काय शिकवलं जातं आणि काय शिकवलं जात नाही याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे। आपल्या मुलांसाठी आपल्याला यावर्षी जास्त मेहनत करावी लागेल असं मला वाटतं। 1984 मध्ये देपोली ते झेंडावंदन करण्यासाठी श्रमजीवीचे संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व आदिवासी समाज तिथे झेंडावंदन करण्यासाठी गेले। त्यावेळेस तिथे त्यांना बंदी हुकूम आणली गेली। त्यावेळेस संघटनेचे संस्थापक माननीय विवेकभाऊ, संस्थापिका माननीय विधुलता ताई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आणि सर्व कार्यकर्ते जेलमध्ये गेले। स्वातंत्र्याला त्यावेळेस झेंडावंदनाला सलाम करण्यासाठी गेलेला असताना, झेंडावंदनाला गेले असताना त्यावेळेस आतमध्ये त्यांना जावं लागले, गुन्हे दाखल झाले। त्यावेळेस संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या जामीन देण्यास नाकारला आणि आम्ही सजा भोगायला तयार आहोत आणि त्यावेळेस सरकारने हे गुन्हे माघारी घेतले। परंतु हा इतिहास आहे आमच्या संघटनेचा। खात्रीने सांगेन तुम्हाला का हा श्रमजीवीचा जो स्वातंत्र्य उत्सव आहे हा देशभरातला एक अभिनव उपक्रम असेल। म्हणजे देशभरात कुठेच अशी ठिकाण नसेल की स्वतः स्वयंस्फूर्तीने कष्टकरी आदिवासी बांधव ज्याच्याकडे स्वातंत्र्याचा झोपडीपर्यंत त्याचा प्रकाश पोहोचलेला नाही, ज्याला आज पण स्वातंत्र्याची फळं पूर्णपणे चाखायला मिळाली नाही, आणि त्या बांधवांचा हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्य दिन साजरा करून झेंडावंदन करण्याचा हा एकमेव उपक्रम देशभरात असेल जो श्रमजीवी संघटना करते।